5 टोटल. विशाल पवारची पावर 5 गुण आणलेत. लोणचा बोजा माणसं देखील डांबरट झाली असं म्हणायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो खेळाडूंसाठी. कौस्तुभ पुसाळकर, रोहित कदम यांच्याकडून 200 रुपये तर साईमसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज, असं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. खरोखर दर्जेदार खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. स्त्री शक्तीसाठी इतकंच सांगेल की स्त्री ही शिवबाची तलवार आहे, स्त्री ही दुर्गेचा अवतार आहे, स्त्री ही रणरागिणी हुशार आहे आणि स्त्री हीच या जगताचा आधार आहे. अशा जगताच्या आधाराचं या ठिकाणी जय गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्त्री शक्तीचा या ठिकाणी जागर करतोय. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. कारण खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीच्या स्फोटातून, स्त्री शक्तीच्या शिकवणीमधून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. स्त्री शक्तीच्या खंबीर पाठिंब्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष या मातीमध्ये जन्माला आला. हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे. यानंतर पुढील होणारा सामना सोमसाई भैरवनाथ विरुद्ध अतुल चौगुले मित्रमंडळ. आपल्याकरिता हा पहिला पुकार असेल. तिसऱ्या पुकाराला कृपया आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लीग स्टेजचा तो शेवटचा सामना असेल. त्यानंतर आपण लगेचच सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि अंतिम सामना याकडे वाटचाल करणार आहोत. अक्षय साठे पुन्हा एकदा साठवणीतला हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी दाखवण्याकरता साठवणीतला डाव घेऊन निघाला. यावेळेस प्रयत्न सुंदर, परंतु प्रयत्नांना पडतंय भगदाड. 2 गुणांची अचूक कामगिरी केली जाते. बुचकात पडतोय अर्थातच जय भवानी भट्टीचा महासंघ. काय प्रयत्न केले होते आपण. आसिम, राहुल, विशाल, सुशांत, आपण काय प्रयत्न केले होते मित्रांनो. परंतु संयम ही सर्वश्रेष्ठ गुरु आहे, हे विसरून चालणार नाहीये. ज्यांनी संयम बाळगला तो आयुष्याच्या लढतीत किंबहुना कबड्डीच्या शर्यतीत देखील अग्रेसर ठरलाय. चढाई करता आता सज्ज होतो या ठिकाणी तुषार साळुंखे आपल्याला बघायला मिळेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. खऱ्या अर्थाने ही पेशव्यांची भूमी आहे असं म्हटलं जातं सर. खऱ्या अर्थाने बाजीराव पेशवे म्हटलं की लोकांना फक्त बाजीराव मस्तानी आठवते, परंतु खरा इतिहास सांगायचा झाला तर बाजीराव पेशवे 42 वर्षाचं आयुष्य ज्या माणसाला लाभलं, परंतु 42 वर्षामध्ये जवळपास 51 लढाया त्या माणसाने केल्या, परंतु एकही लढाई न हरणारा एकमेव अजरामर योद्धा म्हणून बाजीराव पेशवे यांची ओळख आहे. हे विसरून चालणार नाही मित्रांनो. छत्रपतींची गादी सहजरित्या बळकावण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, परंतु यावेळेस मात्र जबरदस्त पकड बघायला मिळते. सुशांत पॉवर हाऊस. खरोखर मित्रांनो ताकदीचा अगदी पुरेपूर वापर केला जातोय. जय भवानी भट्टीचा महासंघाची अभेद भिंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा सुशांत चौगले लाजवाब खेळ.
प्रत्युत्तर देईल विशाल आपल्याला बघायला मिळतोय. विशाल आणि भीम काय कामगिरी करून दाखवावी लागेल मित्रा. संघाचं विजेतेपद प्रचंड महत्वाचं आहे. सर पहा, तुम्ही म्हटलात की श्रीवर्धनकर टाळ्या वाजवत नाही. योग्य वेळी टाळ्या वाजवायला श्रीवर्धनकर मागे नाहीत. जसं सुशांतनी खेळ दाखवला, कुणालाही सांगावं लागलं नाही, प्रचंड टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळाला सुशांत चोगलेसाठी. काय टॅकल केलं, फक्त मिस बॅलन्स झाला होता तो रेडर आणि तेवढ्याच संधीचं सोनं केलं सुशांतनी आणि त्याला पकडलं. जबरदस्त खेळ सुशांत चोगलेचा आहे पाहायला मिळते. चेब आणि बट्टीचा मासाठी तिकडे तुषार साळुंके सुद्धा कमी नाही आहे. सादिया 11 साठी साईमने आज प्रभावित केले डिफेंडिंग मध्ये. काय डिफेंड केलाय त्यांनी. 3 टॅकल पॉइंट, 3ही जबरदस्त खेळ. जबरदस्त देही यष्टी भगवंताने दिली तुषारला. एक तगडा ताकदवान 6 फूट उंचीचा बलाढ्य देहाचा जबरदस्त खेळाडू मैदानात. फुल स्क्वॉड आहे. जय भवानी भट्टाई समाज 7 खेळाडू, 7 विरुद्ध 1. तुषार रिक्त असते. ऑफिशियल टाइम आउट आणि मला वाटते इथे वॉर्निंग. येस, कॅप्टनला संघासाठी वॉर्निंग असेल. साऊंड खूप आहे, माफी मागताय सुशांत. ऑल टीम साऊंड साठी ग्रीन कार्ड. किती बारीक लक्ष असतं सरपंचांचं. सुशांत मगाच पकड जबरदस्त केली होती. आता रेडिंग साडी जर्सी नंबर 4, 30,000 पॉइंटची बोली का लावली चेबानी बट्टीचा बाळणी. संघ मालकाने ते दाखवून देताना तर सुशांत चोगले कधी रेडिंग मध्ये तर कधी डिफेंडिंग मध्ये हस्तपैलू कामगिरी करतात सध्या सुशांत. चढाई करतात मात्र पुन्हा एकदा विशाल पवार या ठिकाणी आपल्याला सज्ज होताना बघायला मिळेल. 6 विरुद्ध 1 असा सामना. बोनस गुण ऑन आहे त्याच्याकरिता, परंतु प्रयत्न करेल का. जर प्रयत्न झाले तर एक खंदा मध्यरक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. कोपरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी रुद्र देखील सज्ज असेल. जर एक होणारी चूक आणि विशाल गजाड, बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी विशाल पवारच्या माध्यमातून. 6 विरुद्ध 1 असा डिफेन्स. प्रत्युत्तर देतोय आता मात्र तुषार साळुंखे. स्ट्रक्चर, बॉडी लँग्वेज जर पाहिली तर आठवण येते निश्चितच शाहू सोडवली कोल्हापूर संघाचा तुषार पाटील आपल्याला बघायला मिळायचा प्रो कबड्डी मध्ये. त्याच प्रकारचं काहीच स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळत आहे या तुषार साळुंखेचं. जबरदस्त फुटवर्कने मल्टिपल पॉइंट रेड करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बुद्धि बड़ी की चातुर्य बड़ा, सबसे बड़ी ताकत और वही ताकत दिखा रहा है यहाँ पे सुशांत चोगले. जबरदस्त डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच सुशांतच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बलाढ्य अशा. सर तुषार साळुंखेला डॅश आउट बाहेर करणं हे एक सोपी गोष्ट नाही. बोलायला जितकं सोपं आहे तिथं मैदानात करायला खूप कठीण काम आहे. कारण त्याच्याकडे बघितलं आपल्या समोरचा खेळाडू एखादा घाबरेल. इतकी यष्टी तुषार, पण त्यालाही बाहेर फेकलं. एकीचं बळ काय ते दाखवलं टीमनी. संपूर्ण सपोर्ट केला. सुशांत चोगलेच्या मागे उभे राहिले बॅकला. त्यामुळे तुषार साळुंखेला बाहेर टाकलं होतं. विशाल पवार पॉवर दाखवताना पहिल्या सामन्यात हा सामना विठरला होता. विशाल इथे फसलाय. इथे एकीचं बळ दाखवलं ते सादिया 11नी. 1 गुणाची कमाई. हेच आपल्याला आपण पाहाल तर ही संपूर्ण विद्युत रोषणाई आपल्याला आरके डेकोरेटर्स रोहित कदम यांच्या माध्यमातून. तर साऊंड डी ऑडिओ अर्थात डीचे धीरज कर्देकर. लाईव्ह संपूर्ण टीम आमची जय गणेश स्पोर्ट्स श्रीवर्धन ची लाईव्ह टीम आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश्वर मयेकर, अमेय कर्देकर यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
कमालीचं इथे कबड्डीचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. तर आज श्रीवर्धन मध्ये सर एका बाजूला क्रिकेटही सुरू आहे. आमची संघर्ष दिघी संघ क्वालिफाय झाला आणि संपूर्ण टीम आमची पाहायला आलेत. आमचे आझाद कॅप्टन असतील, मयूर मिंदाडकर असतील, एक जबरदस्त क्रिकेटर माही असतील, त्यांच्या समेत खास आलेत ते नरेश मिंदाडकर, ते सुद्धा आलेत. कॅम्प्युटर त्यांना म्हटलं आता दिघीमध्ये सगळ्या टाइम टेबल परत स्कोर कोण किती गुणा पुढे आहे स्कोरनी, कुणाची मॅच कुणाची सगळी गुणलेखकाचं काम करतात. आमचे कलिग सुद्धा आहेत तिघी पोर्टमधले नरेश मेंदाळकर, ते पण आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत संपूर्ण टीमचं. वाटव हरीश चिकाडी आहेत, आझाद आझाद या नावाने प्रसिद्ध चेतन पण आहेत. मला वाटतं चैतन्य गुणाची अक्षय साठी जर्सी नंबर 3 पकडलाय. साहिमचा सक्सेसफुल टॅकल, जवळ हायफाय कम्प्लीट केला असेल साहिमनी. कमाल खेळलाय साहिम, वा साहिम काय खेळ दाखवलाय आज. महागडा खेळाडू आता रेडिंग साडी सुशांत चोगले 30,000 पॉइंट खर्च केले होते आणि जय भवानी भट्टीचा माळ का 30,000 खर्च केले हे दाखवले. 50,000 पैकी 30,000 पॉइंट एकट्या खेळाडूला लावले होते. तो मैदानात आहे आता सुशांत चोगले जय भवानी भट्टीचा माळ कडून. जबरदस्त खेळ या मॅच मध्ये त्याने अष्टपैलू खेळ दाखवलाय. जर्सी नंबर 2 प्रत्युत्तर देण्यासाठी स्ट्रॅटेजी राहील डुअल डाय साठी, त्यामुळे माघारी आले साध्या 11 चे रेडर. थर्ड रेड आहे, यस डुअल डाय. विशाल पवार पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवण्यासाठी सोमजाई मातीच्या प्रांगणामध्ये जय गणेश प्रीमियर लीग JPL हाय जंप घेण्याचा प्रयत्न पण विशालला थांबवलंय. जबरदस्त खेळ जर्सी नंबर 2 अनिकेतचा पाहायला मिळाला इथे. तुषार साळुंखे जर्सी नंबर 1 कॅप्टन. पिछाडीवर असलेला आपला संघ 1 गुणाची पिछाडी त्याची बरोबरी करण्यासाठीच मनसुबा घेऊन मैदानात उतरलाय. काय करतील तुषार साळुंखे, पण गरजेचे यावेळेस. हलचेक सोमसाई भैरवनाथ विरुद्ध अतुल चोगले मित्रमंडळ आपल्याकरता हा तिसरा अंतिम पुकार. आपण मैदानाच्या गेटकडे चला. सोमसाई भैरवनाथ विरुद्ध अतुल चौगले मित्रमंडळ आपल्याकरता तिसरा अंतिम पुकार. सुशांत आहेत आता. बोनसचा अटेम्प्ट, स्वतःवर कॉन्फिडन्स कमी आहे आपल्या खेळाडूंकडे, पण पाहिलंय पुन्हा तो प्रयत्न करण्यासाठी. ह्या वेळेस मात्र नाही, याही वेळेस त्याचा प्रयत्न पोहोचलाय, माघारी परतलाय, रिक्त असते. रुद्र डू ऑर डाय थर्ड रेड रुद्र. रुद्रला आता नावाप्रमाणे रुद्र अवतार घ्यावा लागेल. 6 विरुद्ध 1 अशी लढत, बोनस ऑन आहे. प्रयत्न तो टोटसचा आहे. साईम एक जबरदस्त डिफेंडर आहे, पण तिकडे जास्त खेळण्याचा प्रयत्न राहिलाय रुद्रचा. इथे फसलेत, आत गेले, उलटे फिरले. बोनसची मागणी होती प्रतिस्पर्धी टीम कडून सहकार्याकडून, पण फेटाळला तो अर्ज ऑफिशियल पंचानी. रुद्र रिकामे असते माघारी. सुशांत चोगले सगळ्यात महागडा खेळाडू JPL सीझन 1चा 30,000 पॉइंट का खर्ची घातले. जय भवानी भट्टीचा माळ या सामन्यात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलंय. तोच खेळाडू सुशांत. कमरेवर हात, निश्वास ताकद, शांततेत. ऑफिशियल टाइम आउट, फर्स्ट टाइम आउट सेकंड हाफचा. जय भवानी भट्टीचा माळ. कबड्डी क्रिकेटचा कुमार सर सुरू आहे, कारण शेवटचे काही दिवस आहेत. हंगामाचा शेवट सगळ्यांनी गोड व्हा यासाठीच प्रयत्न सगळ्यांचे आहेत. महाआयोजक असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, तुमच्या आमच्यासारखे समालोचक असतील, या क्षणांची वाट आपण पाहत असतो. अमय कर्देकर यांची प्रचंड मेहनत आहे या संपूर्ण स्पर्धेला. हे खऱ्या अर्थाने जे रूप आलंय, दिदीप्यमान जो सोहळा आपण अभूतपूर्व अनुभवतो या मध्यरात्रीनंतर, त्याचं सगळं श्रेय आहे जय गणेश मित्र मंडळाचं, आणि खास करून सिंहाचा वाटा आहे अमेय कर्देकर यांचा.
नक्कीच खऱ्या अर्थाने एकीचं बळ काय असतं ते यांनी दाखवून दिलंय. सर इनमीन 18 ते 19 जण मंडळामध्ये आहेत आणि इतक्या कमी क्वांटिटीमध्ये क्वालिटी नियोजन काय असतं ते आपण दाखवून देत आहे. मित्रांनो तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जय गणेश मित्रमंडळ श्रीवर्धन, आपण एक जबरदस्त पद्धतीची स्पर्धा रसिकांच्या आज भेटीला आणलेले आहात, त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सामना मात्र अंतिम टप्प्यामध्ये येतोय आणि रसिक वर्ग मात्र काहीसा थंडावला आणि त्या थंडावल्याला रसिक वर्गाला खऱ्या अर्थाने ज्वलंत करणारे एकमेव ऊर्जा असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जबरदस्त चढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार धरून माझा छत्रपती शिवाजी राजा त्याला नडला होता. की जिंकून देखील मुंबई सारी तो दाऊद इब्राहिम रडला होता, कारण हातात पिस्तूल धरून माझा मनिया सुर्वे त्याला नडला होता. की जाळून देखील ताज सारा तो अजमल कसाब रडला होता, कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओमले त्याला नडला होता. सांगा ओरडून जगाला नडणारा आणि तोडणारा हा फक्त मराठाच होता, हा फक्त मराठाच होता. सर लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही 2-2 वेळा साजरी करता. अरे राडा होणार, पोरं नाही ऐकणार. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही 1-2 वेळा वर्षाचे 365 दिवस करणार, कारण तो राजा आहे म्हणून आज ही स्पर्धा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थाने श्रीवर्धनकर मित्रांनो, आपण आजचा जो काही प्रतिसाद दिलाय जबरदस्त. जबरदस्त. निश्चितच असा रसिक वर्ग पुन्हा होणे नाही. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. श्रीवर्धनकर जबरदस्त प्रतिसाद. श्रीवर्धन मध्ये सर हरिहरेश्वर येथे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते पुण्य पवित्र क्षेत्र. आणि सुशांत जबरदस्त खेळ सुशांतचा, 2 गुणांची कमाई. दोन गुणांची कमाई इथे. तुषार एका बाजूने एकटेच लढताना दिसत आहेत साध्या 11 साठी. इथे बसलेत साईम, हाय फाय तर कम्प्लीट केले. जवळजवळ 6वा पॉइंट. साईम काय आज खेळलाय. आज जर शरीर यष्टी पाहिली तर सडपातळ बांध्याचा उंचीचाच फक्त फायदा, पण मोठ्या मोठ्या तगड्या रेडरला सुद्धा उभं ठेवलंय साईमने. खरोखर आता मात्र जंगलाचा राजा हा वाघच असतो. पुन्हा एकदा सिद्ध केले सुशांत चौगुले. वाघाच्या डरकाळ्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो टाळ्या का कमी वाटतायत. सुशांत चौगुले जबरदस्त खेळ. खरोखर 30,000 पॉइंट्सला विकला गेला आणि 30,000 पॉवरच्या हॉर्स पॉवरने आज या ठिकाणी मैदानामध्ये चमकतोय. काय खेळ केलायस मित्रा सुशांत चौगुले. लाजवाब पद्धतीचा खेळ, ताकदीचा पुरेपूर वापर, घणाघाती हल्ले मैदानामध्ये चढवले आणि मात्र दुसरा सामना या ठिकाणी विजय होतोय सुशांत चौगुले याचा. हा जय भवानी भट्टीचा महासंघ असीम आणि विशाल. आपलं बक्षीस स्वीकारायला आपण यायचं आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आहे असीम याला, तर 200 रुपयाचं पारितोषिक विशालला. साहिमला 300 रुपये आणि वेगळे 200 आले होते. 500 रुपये साहिमला 500 रुपयाचं पारितोषिक साहिम. विशाल पवारला 200. हे सर इतकंच म्हणता येईल. फटा पोस्टर निकला हिरो हिरो का नाम सुशांत चौगुले. जबरदस्त खेळ सुशांत. या पारितोषिक सुद्धा आपण घ्यायचं आहे. साहिम आपण सुद्धा कॅश प्राइज मॅच ठरतोय. साहिम याला आपण या ठिकाणी गौरवित करत आहोत. साईम ठरतो या स्पर्धेमधील या सामन्यामधील सामनावीर. प्रशांत प्रकाश चौगुले यांच्याकडून सुद्धा सुशांत चौगुलेसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. यस प्रदीपजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्याकडून पण काय कॅश प्राइज आहे. प्रभावी चालेत. साईम कमाल खेळ केलाय. जबरदस्त टॅकल पण
बऱ्याच वेळेस आपण म्हटलं तर रेडरचा गेम आहे, तर दाखवून दिला साहेबनी डिफेंडर पण कमी नाही आहे. जबरदस्त खेळ. तब्बल 7 गुणांची कमाई एकट्या साईमने केली होती. विशाल पवारला सुद्धा कॅश प्राइज आणि प्रत्येकाला वैयक्तिक कॅश प्राइज देतात प्रदीपजी मोहिते साहेब सुद्धा. मोहिते इन्व्हेस्टमेंट. सुशांत चोगले आपण सुद्धा आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी. सुशांत आपल्याला सुद्धा कॅश प्राइज आहे. साईम मॅन ऑफ द मॅच घ्या. चला येस मॅन ऑफ द मॅच साईम. सुशांत घ्या पहिले कॅश प्राइज आपलं. प्रदीपजी मोहिते साहेब आहेत. जा द्या जा. विजय चोगले. सुशांत थांबा अजून 100 आहेत. सुशांत थांबा. विजय चोगले यांच्याकडून प्रदीपजी द्या सुशांतला आणखीन 100 तर भारतीय. यस ओके धन्यवाद सुशांत. या साहिम सामनावीराचा किताब प्रदीपजी मोहिते साहेबांकडून. यस विशाल साईडला थोडी. विशाल. येस साहिम जबरदस्त खेळ.